थंडीमध्ये कुरकुरीत आणि गोड असे मुरमुरा लाडू कुणाला बरं नाही आवडत. लहानपासून मोठ्यांना आवडणारे मुरमुरा लाडू आज आपण कविताच किचन मराठीमध्ये करणार आहोत. खायला एकदम कुरकुरीत चविष्ट गोड असे मुरमुरा लाडू बनवण्यासाठी फक्त 2 साहित्यापासून आज आपले मुरमुरा लाडू तयार होणार आहे. तर साहित्य बघूया. नमस्कार मंडळी, कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम बाजारात मिळणारे छान कुरकुरीत असे मुरमुरा लाडू बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी 100 ग्राम गूळ घेतलेले आहे, त्यासोबतच थोडी तीळसुद्धा घेतलेले आहे आणि 150 ग्राम मुरमुरा घेतलेला आहे. मुरमुरे आधीच मी छान स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यासोबतच मुरमुरे उन्हामध्ये छान गरम करून घेतलेले आहे. मुरमुरे जर उन्हामध्ये गरम करायला ठेवायला वेळ नसेल तर तुम्ही पॅनमध्ये 1 मिनिट मुरमुरे छान गरम करून घ्यायचे. मुरमुरा लाडू बनवायला एकदम सोपी आहे. फक्त 2 साहित्यापासूनच आपले छान कुरकुरीत असे मुरमुरा लाडू तयार होतात. त्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये गूळ टाकून घेऊया. इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी घालायचे नाही आहे. फक्त आपल्याला हा जो गूळ आहे तो छान वितळून घ्यायचा आहे, पातळ करून घ्यायचा आहे. तुम्ही जितका पांढरा शुभ्र गूळ घ्याल तितके आपले लाडू छान कलरफुल दिसतात. किंवा डार्क गूळ घेतला तर लाडवाचा कलरसुद्धा डार्क येतो. इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईकसुद्धा करा. तुम्ही बघू शकता इथे फक्त 1 मिनिटामध्येच गूळ छान पातळ झालेला आहे. आता याला आपल्याला पुन्हा थोडा पातळ करून घ्यायचा आहे. थंडीमध्ये मुरमुरा लाडू खायला तर खूप आवडतात. मस्त यमी यमी कुरकुरीत असे मुरमुरा लाडू तयार करायला एकदम सोपी आहे. तुम्ही घरी कधीही मुरमुरा लाडू एकदम 10 मिनिटामध्ये तयार करू शकता. इथे गूळ छान पातळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता हार्डली 1 ते 2 मिनिटामध्ये गूळ छान पातळ होत असतो. आता आपण पातळ गूळ चेक करून घेऊया की गूळ हा लाडू बांधायसाठी परफेक्ट तयार झाला आहे की नाही. तर पाण्यामध्ये आपण 1 थेंब गुळाचा पाक घालूया. तुम्ही बघू शकता पातळ झालेला गूळ आपण जसा टाकला तसाच तो कडक झालेला आहे. याचाच अर्थ असा की इथे आपला जो गूळ आहे तो परफेक्ट लाडू बांधण्यासाठी तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आहे. आता लगेच गॅस बंद करून घेऊया. पातळ गुळामध्ये सर्वात आधी थोडी तीळ घालूया. तीळ ऑप्शनल आहे, पण थंडीचे दिवस असल्यामुळे आपण जर मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये जर तीळ घातली तर शरीराला छान उष्णता मिळते. त्यामुळे मी येथे तिळाचा उपयोग करत आहे. त्यानंतर सर्व मुरमुरे घालूया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. बाजारामध्ये मिळणारी मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये तुपाचा अजिबात वापर नसतो. त्यामुळे मी इथे किंचितही तूप घातलेले नाही आहे. तूप टाकल्यामुळे थोड्या वेळानंतर मुरमुऱ्याचे जे लाडू आहे ते नरम पडतात. त्यामुळे मी इथे तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही इथे अर्धा चम्मच तूपसुद्धा घालू शकता. मुरमुरा लाडू बनवत असताना फक्त मुरमुरे जे आहे ते छान कडक झालेले असावे तरच आपले लाडू छान कुरकुरीत होतात. अशा प्रकारे मुरमुरा आणि गूळ छान मिक्स झालेले आहे. तुम्ही बघू शकता. येथे आपले
मुरमुरा लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे। एकदम परफेक्ट असे मुरमुरा लाडू मिश्रण इथे तयार झालेले आहे। आता आपल्याला गरम गरमच मुरमुऱ्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे। मुरमुऱ्याचे लाडू बांधायसाठी आपल्याला इथे हाताला तूप किंवा तेल न लावताना हे मुरमुरा लाडू हाताला पाणी लावून बांधून घ्यायचे आहे। मुरमुरा लाडू बांधायसाठी थोडंसं मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचे आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मुरमुरा लाडू छान बांधून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता एकदम लगेचच मुरमुरा लाडू तयार होतात। जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा आपल्याला हे जास्त प्रेससुद्धा करायचे नाही आहे। एकदम हलक्या हाताने मुरमुरा लाडू इथे आपला तयार झालेला आहे। अशाच प्रकारे पुन्हा एक मुरमुरा लाडू तयार करून घेऊया। लहानपासून मोठ्यांना आवडणारे मुरमुरा लाडू रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे। छान कुरकुरीत, गोड आणि चविष्ट असे मुरमुरा लाडू इन्स्टंट फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होतात। अशा प्रकारे आपला इथे दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व मुरमुऱ्याचे लाडू लगेच बांधून घेऊया। लाडू बांधत असताना मिश्रण जर जास्त थंड झाले तर थोडे तुम्ही गॅसवरती मिश्रण पुन्हा गरम करू शकता। अशा प्रकारे इथे आपले मस्त कुरकुरीत असे मुरमुरा लाडू तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता फक्त 150 ग्राम मुरमुऱ्यापासून इथे आपले 15 लाडू तयार झालेले आहे। लाडूचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा करू शकता। तर इथे आपले मस्त यमी कुरकुरीत गोड चविष्ट असे मुरमुरा लाडू तयार झालेले आहे। फ्रेंड्स, तुम्हाला मुरमुरा लाडू रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।